काल वाढवण गावामध्ये संध्याकाळी जो प्रकार झाला त्याबद्दल आपण काय बोलाल? काल जो वाढवण गावामध्ये प्रसंग घडला तो अतिशय निंदनीय होता. युवा सेनेचे काही पदाधिकारी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून वाढवण मंदिराविषयी अवेअरनेस करायला आलेले. सदर पदाधिकाऱ्यांना 2014 साली आम्ही जातीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलेलं की तुम्ही हा अवेअरनेस अशा पद्धतीचा अवेअरनेस करू नका असं. तरीसुद्धा काल ते वाढवण गावात आलेले. हा कुठेतरी एक निंदनीय प्रकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची 1 महिना अगोदर आमच्या संघर्ष समितीने भेट घेतली असता त्यांनी आम्हाला जाहीरपणे सांगितलं होतं की जर स्थानिकांचा विरोध असेल तर आमचाही विरोध आहे. त्याचबरोबर जो बहिष्कार झाला त्याच्यामध्ये इथला शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिका जातीने त्याने सहभाग घेतला. त्याच्यामुळे इथल्या स्थानिक शिवसैनिकांचा सुद्धा या वाढवण मंदिराला विरोध आहे हे सिद्ध होत आहे. पण पक्षप्रमुखांचा आणि स्थानिक शिवसैनिकांचा विरोध हा निदर्शनास येऊनसुद्धा जर काही स्थानिक पदाधिकारी वाढवण मंदिरास पूरक अशा जर गोष्टी करत असतील तर हे कुठेतरी निंदनीय आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांना तसेच एकनाथजी शिंदे साहेब तसेच फाटक साहेबांना माझा नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याची दखल लवकरात लवकर घ्यावी. कारण ह्याच्यामुळे शिवसैनिक तसंच शिवसेने पक्ष हा बदनाम होण्याच्या मार्गावर आता वाढवण मंदिराच्या बाबतीत दिसत आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर याची दखल घ्यावी. हेच एक कार्याध्यक्ष वाढवण मंदिर विरोधी संघर्ष समितीचा तसेच एक शिवसैनिक आणि एक वाढवण मंदिर विरोधी ग्रामस्थ म्हणून ही माझी अपेक्षा आहे.